हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या युनिटमधला नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सायकल्स इन ह्युमन अँड देअर रेग्युलेशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टिरॉइडोजेनेसिस हा पॉइंट पाहिलेला आहे. त्यानंतर ना आपण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे दोन महत्त्वाचे हार्मोन आहेत त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन्स इन डिटेल पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिलेला नाहीये. जर बघितलेला नसेल तर बघून घ्या आणि आतापर्यंतचे जे उरलेले सगळे व्हिडिओ आहेत ते कंटिन्युअसली बघत राहा, कारण की ते बघितल्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा समजणार नाहीत. आणखीन अचानक जर समजा तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायला गेलात तर पाठीमागं काय झाले ते लक्षातही येणार नाही. त्यामुळे सिक्वेन्सफुलीच तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात ठेवा. ठीक आहे. तर रिप्रोडक्टिव्ह सायकल इन अ ह्युमन हा असा वेगळा पॉइंट तुमच्या टॉपिकमध्ये आहे. ह्याला दुसरं सुद्धा आणखीन नाव आहे, ते म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. आता हे नाव रिप्रोडक्टिव्ह सायकललाच मेन्स्ट्रुअल सायकल का नाव दिलेलं आहे, तर इथं एक फार छान डायग्राम आहे. ह्या एकाच डायग्राममध्ये तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्सचं बॅलन्सिंग म्हणजे आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काय हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत, मग ते पिट्युटरी ग्लँड सिक्रीट करू देत किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सिक्रीट करू देत, ओव्हरी सिक्रीट करू दे किंवा कार्पस ल्युटियम सिक्रीट करू दे, तर हे सगळे हार्मोन्स कुठले कुठले आहेत ते सगळे इवन ओव्हरीमध्ये जे काही सेल्स डेव्हलपमेंट होत असतात त्याचे स्टेजेस, आणखीन युटेरसमध्ये चेंजेस होणार आहे. आता तुम्ही म्हणणार युटेरसमध्ये काय आहे, तर युटेरसमध्ये सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक टिपिकल टप्प्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे चेंजेस बघायला मिळतात. आपण स्टेप बाय स्टेप डायग्राम बघणार आहोत आणि ही एक कंबाईंड डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल की एका स्टेजला तुम्हाला तिन्हीमध्येही काही ना काहीतरी बदल बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचंच काहीसं स्टडी आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. सो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट द टुडेज लेक्चर. पहिल्यांदा आपण ओव्हरव्ह्यू बघूया. तर ओव्हरव्ह्यू मध्ये menstrual cycle has evolved to follow lunar cycle, that is about 28 days. This however varies month to month and can be different in a different women. जी menstrual cycle असते प्रत्येक लेडी मधली, ती सायकल त्याला नाव का दिलेलं आहे, कारण की जी पहिली स्टेज आहे ती शेवटला येते आणि शेवटची स्टेज परत सुरुवातीला येते. त्यामुळे कंटिन्युअसली होणारी ही प्रोसेस आहे आणि म्हणून त्या प्रोसेसला आपण सायकल असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये डेजनं फार महत्वाचं व्हॅल्यू आहे. डेज म्हणजे किती दिवसाची कुठली सायकल आहे किंवा कुठली फेज आहे ती किती दिवसाची आहे, त्या डे वाईज. आणखीन एक महत्वाचं इथं सांगायचं म्हणजे की वुमननुसार, प्रत्येक वुमननुसार हे जे मेन्स्ट्रुअल सायकलचे डेज आहेत ते वेगवेगळे असतात. काहींच्यामध्ये एखादी गोष्ट 14 दिवस असेल तर काहींच्यामध्ये ते पुढं गेलेले असेल. काहींच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचा पूर्ण डेज 28 दिवसामध्ये कंप्लीट होत असेल तर काहींच्यामध्ये ते 30, 31, 32 असे एवढे दिवस सुद्धा घेते. तर म्हणून इथं सांगितले की प्रत्येक महिन्यानुसार आणि प्रत्येक लेडीजनुसार हे मेन्स्ट्रुअल सायकलची फेजेस जे आहेत ते तुम्हाला इथं बदल बघायला मिळेल. देअर आर युटराईन सायकल अँड द ओव्हरियन सायकल. सायकल इज कंपोज्ड ऑफ. आता बेसिक आपण मेन्स्ट्रुअल सायकल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल्स बघताना आपल्या डोळ्यासमोर दोन महत्वाचे चेंजेस आपण बघणार आहे. ते फर्स्ट म्हणजे ओव्हरियन चेंजेस आणि सेकंड म्हणजे मेन्स्ट्रुअल चेंजेस. मेन्स्ट्रुअल चेंजेस तुम्ही त्याला दुसरं नाव युटेराईन चेंजेस सुद्धा म्हणू शकता. युटेरसची जी वॉल आहे, एंडोमेट्रियम वॉल, आपण टीएस ऑफ युटेरस बघितलेला आहे. त्या एंडोमेट्रियम वॉलमध्ये तो जो लेअर आहे एंडोमेट्रियमचा तो कमी किंवा जास्त होणं किंवा मेन्सेस तिथून होणे हे चेंजेस तुम्हाला तिथं बघायला मिळेल. ओव्हरियन चेंजेस मध्ये तुम्ही काय बघणार आहे, तर कुठली फेज म्हणजे प्रायमोर्डियल फॉलिकल तयार झाले का सेकंडरी फॉलिकल तयार झाले की ओव्ह्युलेशन झाले, अशा पद्धतीचे चेंजेस तुम्हाला ओव्हरियन चेंजेस मध्ये बघायला मिळतील. इव्हन हार्मोनल चेंजेस सुद्धा आहे, पण आता तुम्हाला बेसिक महत्वाचे युटराईन चेंजेस आणि ओव्हरियन चेंजेस आहेत. तर हे दोन्ही चेंजेस स्टडी करताना त्याच्यामध्ये महत्वाचे 4 टप्पे येतात. म्हणजे जे आता मगाशी आपण डायग्राम बघितली तर त्याच्यामध्ये 4 टप्पे महत्वाचे आहेत. Very first is a menstrual phase. Second one is a follicular, or we also called it as a proliferative phase. Third one is a ovulatory phase, and fourth one is a post-ovulatory. We also called it as a secretory phase. तर ह्या 4 प्रकारचे फेजेस आपल्याला ओव्हरियन चेंजेस as well as uterine changes मध्ये बघायला मिळेल.
This is also very nice diagram related to menstrual cycle or follicular structure. तर ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट बघत असताना एकदम पहिली वरची डायग्राम तुम्हाला परत हार्मोनल लेअर बघायला मिळेल. इथं तुम्हाला ओव्हॅरियन चेंजेस बघायला मिळेल. इथं परत तुम्हाला ओव्हॅरियन हार्मोन बघायला मिळतील. इथं वरती आहे ते पिट्युटरी हार्मोन आहेत आणि लास्ट वन आहे ती युटेरसशी चेंजेस आहेत. हे 4 डायग्राम आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच आपण रिप्रोडक्टिव्ह सायकल बघणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट डायग्राम व्हेरी फर्स्ट इज द ओव्हॅरियन सायकल. ओव्हॅरियन सायकल वी ऑल्सो कॉल्ड इट एज अ फर्स्ट फेज जी आहे पहिली त्याला आपण फॉलिक्युलर फेज म्हणतो. इथं फार छान एक डायग्राम दिलेली आहे टीएस ऑफ ओव्हरीची. टीएस ऑफ ओव्हरीमध्ये पहिले जे सेलची डेव्हलपमेंट असते ग्राफियन फॉलिकल डेव्हलप होत असताना तर त्याला एक असं सर्कल केलेलं आहे. सर्कल म्हणजे काय प्रायमरी फॉलिकल टू मे बी सेकंडरी फॉलिकल तिथपर्यंत ही जी डेव्हलपमेंट असते त्याला आपण फॉलिक्युलर फेज म्हणतो पहिली फेज. आणि ह्याचा जो डे ड्युरेशन आहे इट इज मे बी अबाउट 1 to 8 days. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं काय आहे FSH अँड LH इज अ रिलेटिव्हली हाय लेवल. FSH means follicle stimulating hormone and luteinizing hormone which are produced from the pituitary gland. लक्षात घ्या. तर हे pituitary gland हे सिक्रीट करत असतात आणि follicular gland it stimulates to secrete the follicles or to produce the follicles in the ओव्हरी. ओव्हरीमध्ये फॉलिकल तयार करण्यासाठी हा FSH महत्वाचा असतो. स्टिम्युलेट्स डेव्हलपमेंट ऑफ अ 10 to 20 फॉलिकल्स. ॲट अ टाइम 10 ते 20 फॉलिकल्स इथं काय होतात तयार होत असतात कारण की छोटे फॉलिकल्स असल्यामुळे जास्तीत जास्त सुरुवातीला फॉलिकल्स तयार व्हायला चालू होतात. रिझल्ट्स इन अ फुल मॅच्युरेशन ऑफ अ सिंगल डॉमिनंट फॉलिकल अपिअरिंग इन अ मिड फॉलिक्युलर फेज. पहिल्यांदा जर तुम्ही बघितलात FSH रिलीज केल्यानंतर बरेचसे सेल्स प्रायमोडियर फॉलिकल्स डेव्हलप करतात त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकल सुद्धा होतात. पण प्रायमरी फॉलिकल ह्यांची संख्या बरीच जास्त असते. पण जशी जशी डेव्हलपमेंट होईल तसे एखाद दुसऱ्या सेलचं काय होतं सेकंडरी फॉलिकल किंवा टर्शरी फॉलिकलमध्ये कन्व्हर्जन होतं. त्यामुळं नंतरच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरीमध्ये एखादाच एकच तुम्हाला फॉलिकल वाढलेली किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली बघायला मिळेल. ओके. पण जी ग्रोथ झालेली फॉलिकल असते सुरुवातीला ती सेंटरला असते. ठीक आहे. त्यानंतर ती एजेसला जाते. रिमाइंडर अंडरगोज ॲट्रेसिया. त्यातली एखादी फेज आहे ती ॲट्रेसियामध्ये सुद्धा जाते. हाय LH अँड FSH ट्रिगर्स बाय ड्रॉप इन द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल फ्रॉम द लास्ट सायकल. जी पाठीमागची अगोदरची सायकल झालेली असते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सायकल आपण काय म्हटलं कंटिन्युअसली प्रोसेस आहे. तर LH आणि FSH हा कधी रिलीज होतात आपण इथं काय म्हटलं की फॉलिक्युलर फेजमध्ये FSH आणि LH ची हार्मोन लेवल असते ती जास्त असते. पण ही कधी होणार आहे FSH आणि LH ला कोण स्टिम्युलेट करणार आहे तर प्रिव्हियस जी मेन्स्ट्रुअल सायकल झालेली आहे अगोदरची तर त्या सायकलमधून शेवटच्या फेजमध्ये काय होतं त्या फेजमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल काय झालेली असते कमी कमी होत असते. आणि हे दोन हार्मोन आहेत. हे दोन हार्मोनच FSH आणि LH रिलीज करण्यासाठी पिट्युटरी ग्लँड पासून मदत करतात. ठीक आहे. त्यानंतर ना आहे इस्ट्रोजन लेवल स्टार्ट टू राइज ॲज अ फॉलिक्युलर डेव्हलपमेंट ऑकर्स. ओके. इस्ट्रोजन लेवल स्टार्ट्स टू राइज. आता इथं काय होतंय इस्ट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन इथं वाढायला सुरू होते. ठीक आहे. तर इस्ट्रोजन तुम्हाला माहिती आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे युटेरस ओव्हरीमधून रिलीज होत असतात. तर इथं इस्ट्रोजन लेवल वाढायला सुरुवात होते. नेक्स्ट आपण बघूया ओव्हॅरियन सायकल वी ऑल्सो कॉल्ड एज अ फॉलिक्युलर फेज. त्याच्यामध्ये त्याला नाव आहे 2 फॉलिक्युलर फेज 2. आता यामध्ये तुम्ही बघितलात तर डेज 9 to 14 म्हणजे पहिली जी फेज होती ती 1 to 8 आहे आणि दुसरी जी फेज आहे तिचं नाव आहे 9 to 14. आता ह्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येईल बघा की इथं जी डायग्राम आहे म्हणजे इथंपर्यंतची सगळी डेव्हलपमेंट आहे ती 1 to 8 होती आणि इथे जी डेव्हलपमेंट आहे या एकच फॉलिकलची ती तुम्हाला 9 to 14 मध्ये बघायला मिळेल. आणखीन एक इथं छान एक ॲडिशन केलेली आहे ते म्हणजे जी मगाशी डायग्राम घेतलेली होती तर त्याला एक असं मार्किंग केलेलं आहे. तर ह्या मार्किंगमध्ये तुमच्या लक्षात येईल एक सिक्रिटरीची शेवटची म्हणजे ग्राफियन फॉलिकलची जी फेज असते ती तुम्हाला इथं बघायला मिळेल.
आणि त्याच्या खाली खाली हार्मोन लेवल किंवा जे युटेरसमध्ये काय स्ट्रक्चर दिसते त्याची सुद्धा इथं डायग्राम आहे. ओके, लोकलायझिंग अक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड अमंग द ग्रॅन्युलोसा सेल्स, फॉलिक्युलर इन्क्रीज इन साईज, ह्याचा साईज ऑब्व्हियसली वाढतो. फॉलिक्युलर फेजमध्ये त्याचा अमाऊंट आहे ती बरीच तिची साईज वाढते. त्याच्यामध्ये ग्रॅन्युलोसा सेल्सची संख्या वाढते. ॲट्रियममध्ये सिक्रिशनचं अमाऊंट वाढते. ओके, ॲट्रियम जो आतला पार्ट आहे त्याच्यामध्ये सिक्रिटरी स्ट्रक्चर जे आहे त्याची संख्या वाढते. ट्रान्सफॉर्मिंग प्रायमरी फॉलिकल टू ग्राफियन फॉलिकल, जो प्रायमरी फॉलिकल इथं असतो त्याचं कन्व्हर्जन जे लास्ट पार्ट आहे तो दॅट इज अ ग्राफियन फॉलिकल अँड वी also call it as a mature follicle. Oocytes occupy eccentric position surrounded by a cumulus operous 2 to 3 layers of a granulosa cells. oocyte मध्ये साधारण तुम्हाला एकदम बाहेरच्या बाजूला साधारण 2 ते 3 लेयरचे ग्रॅन्युलोसा सेल्स इकडे बघायला मिळतील एकदम बाहेरच्या बाजूला. त्याला तुम्ही क्युम्युलस ऑफेरस सुद्धा म्हणता. ठीक आहे. रेज इन इस्ट्रोजन बाय अ ग्रॅन्युलोसा सेल्स असोसिएटेड विथ द फॉलिक्युलर मॅच्युरेशन, रेज इन इस्ट्रोजन, आणि ह्या रिजनला इस्ट्रोजनची संख्या, इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कंपॅरेटिव्हली सुद्धा बघितलेलं आहे, म्हणजे शिकलोय आपण इन डिटेल. तर प्रिव्हियस डेव्हलपमेंटमध्ये फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असते आणि सिक्रिटरी फेजमध्ये तुम्हाला प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण जास्त बघायला मिळेल. तर इथं तुम्हाला इस्ट्रोजनचं प्रमाण मॅच्युरेशन फेजमध्ये वाढलेलं बघायला मिळेल, तिची अमाऊंट वाढलेली बघायला मिळेल. इथं तुम्हाला ही फेंट डायग्राम एक दिसते बघा. इथं तुम्हाला इथं ऑरेंज कलरमध्ये किंवा रेडिश कलरमध्ये हे स्ट्रक्चर दिसेल. बरोबर इथं पीक पॉईंट आलेला आहे. ही डायग्राम फार महत्वाची आहे. इथं Inhibin produces by a granulosa cells restricting number of follicles maturing. Actually ओव्हरीमध्ये जेव्हा एकच सेल डेव्हलप होत असते तर ही एक सेल डेव्हलप होत असताना म्हणजे जी ग्राफियन फॉलिकल होणार आहे ती ग्राफियन फॉलिकल हळूहळू अशा पद्धतीचं केमिकल सिक्रीट करत असते. तर ती काय सिक्रीट करते, इनहिबिन नावाचा एन्झाईम सिक्रीट करत असते किंवा हार्मोन सिक्रीट करत असते. आणि हे जे केमिकल सबस्टंट आहे हा काय करतो की बाकीचे प्रायमोर्डियल फॉलिकल एका वेळा जेव्हा 3-4 रिलीज झालेले आहे त्यांना त्यांचं अमाऊंट किंवा त्यांना मॅच्युरेशन करू देत नाही. तो एकच फक्त मॅच्युअर होत असतो. त्यामुळे हा काय करतो, त्याला इनहिबिट करतो. एकच प्रायमोर्डियल फॉलिकल ॲट अ टाइम मॅच्युअर होण्यासाठीचं कपॅसिटी तो देत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं फॉलिक्युलर सेकंड फेज आपण बघितली. ह्याच्यामध्ये इस्ट्रोजनची लेवल एकदम हाय वाढलेली आहे आणि सिक्रिटरी सिक्रिशन्सची अमाऊंट जी ती कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये वाढलेली आहे. कॅव्हिटीची साईज लार्ज झालेली आहे आणि जी ग्राफियन फॉलिकल आहे ते एकदम बाहेरच्या बाजूला येऊन थांबलेलं आहे. त्यानंतर ना फेज आहे ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशनमध्ये तुम्हाला 2 डायग्राम बघायला मिळतील. टीएस ऑफ ओव्हरीमध्ये इथं वरती सर्कल केलेला आहे. इथं एक सर्कल तुम्हाला दिसेल. इथं बरेच हार्मोन्स तुम्हाला वरच्या टॉप रिजनला गेलेले बघायला मिळतील. रॅपिड enlargement of follicle and rupture of the follicle with extrusion of the oocyte and adherent cumulus operous. ओके, आता इथं काय होतं की इथून 2 लेअर आपले ब्रेकडाऊन होतात. तर एक तर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आपली ओव्हरीचं बेर आउटर लाइनिंग आणि दुसरं म्हणजे त्या फॉलिक्युलरचं ग्राफियन फॉलिकलचं लाइनिंग. असे 2 लाईन्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर ना असा ओवा ओव्हरीमधनं बाहेर पडतो. सम वुमेन गेट पेन बिफोर रप्चर्ड कॉल्ड मेटल सीमर्स. बऱ्याच लेडीजमध्ये म्हणजे तुम्ही जर तुमच्या शरीराच्या आतल्या बाजूला डोकवला, तुम्हाला जर तुमची बॉडी जाणवत असेल काय होते ते, तर 14 डेजला ज्या दिवशी ओव्हेरियन सायकलमध्ये ओव्ह्युलेशन होईल तर इथं ऍक्च्युअली रप्चर होत असल्यामुळे हे मायन्यूट पेन, तुम्ही किती तुमच्या बॉडीला सेन्सिटिव्ह आहात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की साधारण 13व्या 14व्या किंवा 15व्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या बॉडीमध्ये ओव्ह्युलेशन होते त्या दिवशीचं एक मायन्यूट पेन तुमच्या बॉडीमध्ये जाणवते. बऱ्याच लेडींना ते जाणवत नाही कारण की आपण तिकडे लक्ष देत नाही. जर तुम्ही तसं तुमच्या बॉडीमध्ये फोकस केलात तर 100% ह्याची जाणीव तुमच्या लक्षात येईल. आता इथं काय होतंय, रेज इन इस्ट्रोजन. इथं इस्ट्रोजन एकदम हाय पिकला असतो. मिड सायकल सर्ज ऑफ एलएच सेंटरला असतो, म्हणजे एकदम पूर्ण वाढलेलाही नाही पूर्ण कमी नाही. टू द लेसर एक्सटेंट ऑफ FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन मात्र इथं काय होतो आता कमी व्हायला चालू होतोय. इमिडिएटली बिफोर ओव्ह्युलेशन देअर इज अ ड्रॉप
इन इस्ट्रोजन अँड इन्क्रीज इन अ प्रोजेस्टेरॉन. इथं तुमच्या ओव्युलेशन प्रोसेसच्या लक्षात येईल की इथं एकदम इस्ट्रोजन एकदम खाली गेलेला आहे, प्रोजेस्टेरॉन आता इथनं वाढायला सुरू होणार आहे. ओव्युलेशन फॉलोज विदिन 18 hours ऑफ अ मिड सायकल सर्ज ऑफ LH. ल्युटिनायझिंग हार्मोन जेव्हा एक वरती पिक पॉइंटला येतो, ल्युटिनायझिंग हार्मोनच महत्वाचा रोल करतो ओव्युलेशन प्रोसेससाठी. तर ओव्युलेशन प्रोसेस ल्युटिनायझिंग हार्मोन वाढला की बरोबर 18 तासाच्या आत ओव्युलेशन प्रोसेस होते. इफ नॉट इनफ ऑफ LH सर्ज देर इज अ नो ओव्युलेशन ऑकर्स, अनओव्युलेशन. बऱ्याच लेडीजमध्ये ओव्युलेशन न होण्याचे चान्सेस असतात. तर ते कशामुळे होतं, तर LH जो आहे ल्युटिनायझिंग हार्मोन जे आपली पिट्युटरी सिक्रीट करत असते. आता समजा आपली ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये एक फॉलिकल मॅच्युअर व्हायला लागलाय, पण तिथून जर तो ओवा बाहेर पडायचा असेल तर त्याच्यासाठी LHचं सिक्रिशन आपल्या पिट्युटरी ग्लँडमधनं पाहिजे. ते जर झालं नाही तर आपली बॉडी किंवा आपली ओव्हरी जो आहे ती जो ओवा आहे तो बाहेर सिक्रीट करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर ना आपण ओव्हेरियन फेजमध्ये ल्युटियल फेज बघूया. ल्युटियल फेज साधारण तुम्हाला इकडच्या बाजूला बघायला मिळेल. सिक्रेटरी फेज आहे, आपण हे प्रिव्हियस वेला थोडंसं शिकलेलो आहे आपण. तर ही जी दिवस असतात हे 15 to 28 days, फार मोठं त्याचं ड्युरेशन आहे बघा. पहिल्यांदा ड्युरेशन मध्ये 2 टप्पे पडले, 3 टप्पे पडले, पण आता नेक्स्टचा जो टप्पा आहे तो 15 to 28 days फार मोठा टप्पा आहे. इथं काय काय होतं बघा. रिमाइंडर ऑफ द फॉलिकल रिटेन इन द ओव्हरी penetrated by a capillaries and fibroblast from the theca. आता कार्पस ल्युटियमचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामधले जे बरेच कॅपिलरीज असतात, हे कॅपिलरीज काय करतात, तिथं एकदम असे हे होतात, म्हणजे त्यांची संख्या वाढते आणि तिथं काय होतात, थिका सेल्सचं कन्व्हर्जन ल्युटियल सेलमध्ये होतं आणि त्या सिक्रिटरी काम करायला चालू करतात. ग्रॅन्युलर सेल्स अंडरगोज ल्युटिनायझेशन, वी ऑल्सो कॉल इट एज अ कार्पस ल्युटियम फॉर्मेशन. द मेजर सोर्स ऑफ सेक्स हार्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन सिक्रेटेड ड्युरिंग पोस्ट ओव्युलेटरी फेज. ह्या फेजमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण आणि प्रोजेस्टेरॉन दोन्हीही सिक्रीट केलं जातं, पण तरी सुद्धा यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण ॲज कम्पेअर्ड टू इस्ट्रोजन जास्त असतं. दिस लीड्स टू द मार्क इन्क्रीज इन अ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. ठीक आहे. तर ह्या फेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की ही सिक्रेटरी फेज आहे, ह्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनची संख्या जास्त वाढलेली असते, दोन्हीही हार्मोन बऱ्यापैकी वाढत असतात. आणखीन यामध्ये तुम्हाला ह्याचे थिका सेल्स जे असतात इट कन्वर्टेड इनटू कार्पस ल्युटियम सेल्स. ओके. आता आपण अगोदरचं जे आता हे सगळं बघितलं ते ओव्हेरियन चेंजेस, ह्यातला काहीसा पार्ट तुम्हाला गेलेला आहे, पण आपण ओव्हेरियन चेंजेस आणि युटेराईन चेंजेस हे आणि हार्मोनल चेंजेस हे आता कंबाईन बघायला लागलोय. बऱ्याच वेळा तुम्हाला हे कन्फ्युजन होऊ शकते, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. एका वेळा जेव्हा एका डायग्राम मध्ये बघतो तेव्हा ते एका ठिकाणी घालायचं आणि जेव्हा ज्या पॉइंट मध्ये स्टडी करतोय तेव्हा ते सेपरेट सुद्धा बघायचं आहे. आता नेक्स्ट आपण बघणार ते म्हणजे युटेराईन सायकल, दॅट इज अ एंडोमेट्रियम ओव्हरव्ह्यू. टीएस ऑफ युटेरस आपण पाहिले की त्याच्यामध्ये आपण युटेरसची वॉल बघितली. युटेरसच्या वॉलमध्ये महत्वाचे 3 लेअर आहेत, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि मेझोमेट्रियम आणि मायोमेट्रियम. तर हे 3 लेअर महत्वाचे बघायला मिळतात. एकदम आतला असतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. ऍक्च्युली याच्यामध्ये सुद्धा 2 लेअर असतात. सुपरफिशियल लेअर दॅट शेड्स ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल and basal layer that does not take part by regenerates the superficial layer. ऍक्च्युली त्याला आपण स्टेम सेल सुद्धा म्हणू शकतो. एंडोमेट्रियम हे जो लेअर आहे युटेरसचा एकदम इनर, एकदम आतली जी वॉल असते त्याच्यामध्ये बेसल लेअरचा सुद्धा मेम्ब्रेन असतो की जी मेम्ब्रेन सुपरफिशियल सेल्स किंवा त्याच्या वरच्या सेल्स जे आहेत सुपरफिशियल ह्या ज्या दिसतात आपल्याला, या सेल्स तयार करण्यासाठी खालच्या बाजूला एक सेलचा लेअर असतो, त्याला आपण बेसल सेल म्हणतो. तो लेअर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये मेन्सेसच्या वेळेला वॉर्न आउट होऊन जात नाही किंवा निघून जात नाही. त्याच्यापासूनच काय होतं, पुढं वरचा जो लेअर आहे तो तयार व्हायसाठी मदत होते. ठीक आहे. द बेसल लेअर हॅज अ स्ट्रेट arterioles whereas the superficial layer has a spiral ones important in the process of shading. ओके. तर तुम्हाला बेसल लेअर हा एकदम स्ट्रेट चकचकीत वगैरे बघायला मिळेल आणि सुपरफिशियल वरचा लेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे असे झिगझॅग मार्किंग वगैरे बघायला मिळतील. आता इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो वरचा लेअर आहे या लेअरमध्ये बघा इथं सिक्रिशन्सचे नावं वगैरे कायचं दिलेलं आहे, इथं मेन्सेस असं नाव लिहिलेलं आहे. इथं सुरुवातीला हा लेअर असा वाढत गेलेला आहे आणि एक
पीक पॉइंटला आल्यानंतर ना तिची संख्या एकदमशी कमी झालेली आहे ह्या सेल्सची. याचा अर्थ काय, इथं मेन्सेस म्हणजे युटेराइन जी वॉल एंडोमेट्रियम तयार केली जाते ती वॉर्न आउट होऊन जाते. ओके, विथ द हेल्प ऑफ सर्विक्स किंवा वजायना थ्रू ते ब्लिडिंग बॉडीच्या बाहेर टाकलं जातं 3 ते 4 दिवसामध्ये. तर इथं तुम्हाला मेन्सेस बघायला मिळेल. त्यानंतर प्री ओव्युलेटरी फेज, जशी जशी ओवामध्ये ओवा तयार होत असतो, मॅच्युअर होत असतो, तसं हा लेअर सुद्धा मोठा होत जातो. ओव्युलेशन प्रोसेसला एक मीडियम रेंजला असतं, असं काही नाही मोठा लेअर नसतो, तो थोडासा लेअर तयार झालेला असतो ओव्युलेशन फेजच्या वेळेला. पण पोस्ट ओव्युलरी फेज म्हणजे प्रोजेस्टेरॉनचं जेव्हा सिक्रिशन वाढायला लागतं तेव्हा ह्याचा लेअर जो आहे तो आणखीन जास्त होतो. आणखीन एक पीक पॉइंटला आल्यानंतर ना हा वेटिंग करतो, म्हणजे युटेराइन वॉल जी आहे ती वेटिंग करते की बाबा ओवा फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ येईल आणि इथं इम्प्लांट होईल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हा वाढ बघतो 28 दिवसापर्यंत. आणि एकदा त्याला समजलं की बाबा आता ओवा नाहीये आणि मॅच्युअर झालेला नाहीये, आता आपण काय करायला पाहिजे, आपलं जी लेअर तयार केलं आहे ती काढून टाकायला पाहिजे. हे थोडक्यात असं आहे बघा की जसं जी चिमणी असते किंवा एखादा पक्षी असतो की अंडी घालण्यासाठी एक घरटं तयार करणं आणि त्या घरट्यामध्ये त्या अंड्यांना उबवायचं आणि पिल्ल्यांना जन्म द्यायचं आणि ती पिल्ली मग नंतर मोठी झालीत की उडून जातात. पुढच्या वेळेला जेव्हा त्यांना परत त्यांचा सुगीचा हंगाम येतो आपण म्हणतो त्याला, तर त्यावेळेला आपण परत ती चिमणी काय करते किंवा एखादा पक्षी नवीन घरटं बांधतो आणि परत त्यात अंडी देतो. असं नाही की ते जुनं घरटं शोधतो आणि त्यात अंडी घालतो आणि परत हे, असं काहीही तो करत नाही. त्यामुळे सेम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अशीच कन्सेप्ट आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला आपल्या युटेरसमध्ये एक वेगळी वॉल तयार होत असते. असं त्याचं नियोजन असतं की ह्या वॉलचं की ओवा बाबा फर्टिलाइज होणार आहे आणि इथं इम्प्लांट होणार आहे. फक्त एवढंच त्याला माहीत असते, इथं एकदा तो ओवा येणार आहे, मॅच्युअर फर्टिलाइज होणार आहे आणि तो इम्प्लांट होणार आहे. त्याच्यासाठीच ही वॉलचं प्रिपरेशन चालू असते. सुरुवातीला ह्यांच्यामध्ये एक अशी ट्यूब दिसेल बघा तुम्हाला, थोडीशी गॅप्स इथं. तर या गॅप्समुळं काय होतं की प्लासेंटा जेव्हा फॉर्मेशन होतो तर प्लासेंटा सुद्धा फिंगर लाईक प्रोजेक्शन असतो जो एम्ब्रिओ तयार करत असतो आणि त्याचं सुद्धा फिंगर लाईक असल्यामुळं आणि हे सुद्धा फिंगर लाईक असल्यामुळं दोन्हींच्या मध्ये एक असं कनेक्शन तयार होतं. आणि इथं तुम्हाला ब्लड कॅपिलरीज बघायला मिळतील. इथं एक रेड कलर आहे, एक ब्ल्यू कलर आहे. याचा अर्थ काय, या ब्लड कॅपिलरीज आहेत आणि ह्या ब्लड कॅपिलरीजचं बरोबर आर्टिक्युलेशन त्या बेबीजच्या प्लासेंटा बरोबर होते असं बरोबर. आणि हे झाल्यामुळं काय होतं, बरोबर इथले जे न्यूट्रिशन आहे तुम्हाला इथं त्या कॅव्हिटीमध्ये गेलेलं बघायला मिळेल. आणि इथे जे फिम्ब्री लाईक प्रोजेक्शन म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन त्या प्लासेंटापासून जे तयार होतात जेव्हा बेबी डेव्हलपमेंट होत असतं तेव्हा, तर तिथं काय होतं की तिथून हे न्यूट्रिशन त्या बेबीला मिळायला सोपं होतं. तर अशा पद्धतीचं हे काहीसं युटेरसची वॉल अशी सुरुवातीला छोटं कमी होते, त्यानंतर ना हळूहळू वाढत जाते, त्यानंतर परत 3 दिवसामध्ये आणखीन कमी होते. तर हे आता पुढं आपण कंटिन्यू बघूया. युटेराइन सायकल पहिला पार्ट आहे मेन्स्ट्रुअल फेज. ह्यामध्ये काय होतं बघा, ल्युटियल फेज लास्ट फॉर 14 days. देन देर इज अ रिग्रेशन ऑफ अ कार्पस ल्युटियम, decline in a estrogen and progesterone. This leads to the intense spasmodic contraction of spiral section of endometrium, arterioles, ischemic necrosis, shedding of superficial layer, and it converts it into final bleeding. These spasms are associated with the prostaglandin, which is also associated with the increases uterine contraction during menstrual flow. बऱ्याच मुलींच्या मध्ये काय असतं की ज्या वेळेला मेन्सेस होणार असतात म्हणजे जेव्हा आपली बॉडीला हार्मोनल सिग्नल मिळतो कुणाकडून, तर पिट्युटरी ग्लँडकडून की बाबा आता त्या बेडमध्ये बाबा आता फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ येणार नाही आहे, त्यामुळं हा वॉर्न आउट करून टाका. तर आल्यानंतरनं तो हार्मोन जेव्हा ह्या युटेराइन वॉलवरती अटॅक होतो, तर अटॅक केल्यामुळं काय होतं की ह्या सेल्स डिग्रेड व्हायला चालू होतात. आता हे तर पूर्ण लेअर आहे, जरी ब्लड कॅपिलरी असली तर तिथं लेअर आहे आणि हा लेअर असल्यामुळं काय होतो, हा जेव्हा सुरुवात रप्चर करायला चालू होतो त्यावेळेला बऱ्याच लेडीजमध्ये पहिले 3 ते 4 दिवस जरी मेन्सेस होत असतील म्हणजे ब्लड फ्लो होतो, तर त्यावेळेला इथून ब्लिडिंग होत असताना त्रास फार होतो.
म्हणजे बऱ्याच लेडीजना कमरेमध्ये दुखणे, ओटीपोटामध्ये दुखणे, हे जे दुखणं असतं किंवा पाय असे भेंडळून गेल्यासारखं होतं. तर हे कशामुळं होतं? तर इथं काय होतं, हा जो लेअर आहे हा वॉर्नआउट झाल्यामुळं काय होतं की पायाकडनं पूर्ण असं एकदम कमजोर झाल्यासारखं वाटतं, कमरेमध्ये दुखतं. हे सगळे हार्मोन्स काय करतात की आपल्या बॉडीतली वॉल काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होते की ह्याच्या वेळेला आपली युटेरस सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होत असतं. का तर हे वॉल जी आहे ती रप्चर करायची असते आणि ही रप्चर करण्यासाठी थोडंसं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असतं आपल्या युटेरसमध्ये आणि ह्याची सुद्धा कळ आपल्या बॉडीला येत असते. त्यामुळे आपल्या ओटीपोटामध्ये दुखत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काहीसं मेन्स्ट्रुअल फेज असते. त्यानंतर नाही प्रॉलिफरेटरी फेज occurs during the follicular phase of ovarian cycle. जेव्हा ओव्हरीमध्ये ओवा मॅच्युअर होत असतो तेव्हा ही फेज आपल्या युटेरसमध्ये चालू असते. एंडोमेट्रियम एक्सपोज्ड टू द इस्ट्रोजन अँड रिग्रेशन फॉर द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. इथं आपल्याला एंडोमेट्रियम वॉल थोडीशी इथं जस्ट तुम्हाला स्टार्टिंग झालेली बघायला मिळते, थोडंसं लेवल वाढलेलं आहे. ग्लँड्स इन एंडोमेट्रियम आर स्ट्रेट इन द फेज पॅरलल टू वन इच अदर अँड कंटेन्स लिटिल सिक्रिशन. इथं तुम्हाला ज्या ग्लँड्स एंडोमेट्रियम वॉलमध्ये प्रेझेंट असतात हे थोडंसं सिक्रिशन ह्यांचं चालू होते. तर अशी काहीतरी प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे. इतकेही पूर्ण मॅच्युअर झालेली नसती पण जस्ट स्टार्टिंग झालेली आहे ती वॉल तयार होण्यासाठी. नेक्स्ट आहे सिक्रिटरी फेज. सिक्रिटरी फेज ऍक्च्युली ही ओव्हरीशीच रिलेटेड आहे पण ती नावं युटेरन सायकलमध्ये सुद्धा आहेत. युटेरसमध्ये काय चेंजेस होतात ते आपण बघूया. आफ्टर ओव्युलेशन प्रोजेस्टेरॉन प्रोड्युसेस कॉज सिक्रिटरी चेंजेस इन एंडोमेट्रियल ग्लँड्स. appearance of secretory vacuoles in the glandular epithelium below the nucleus. इथं बघा, इथं बरंच स्ट्रक्चर तुम्हाला असं वेगळं बघायला मिळेल. इथं नुसतं ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं जास्त मोठे कॅव्हिटी बघायला मिळेल. तर हे तर काय होतं की एंडोमेट्रियम ग्लँड्सचं सिक्रिशन वाढायला चालू होतं. ओके. त्यानंतर ना अपिअरन्स ऑफ सिक्रिटरी व्हॅक्युअल्स इन अ ग्लँड्युलर एपिथेलियम बिलो द न्यूक्लियस. इथं सिक्रिशन त्या व्हॅक्युअल्सचं वाढायला चालू होते. सिक्रिशन्स इन ल्युमेन ऑफ अ ग्लँड्स विच बिकम टॉर्टोरस अँड डेव्हलप सिग्रिगेटेड मार्जिन्स. सिर्रेटेड मार्जिन म्हणजे आपण जसं झिगझॅग लाईन काढतो तशा पद्धतीनं इथं तुम्हाला झिगझॅग लाईनिंग बघायला मिळतं. कारण की युटेरसमध्ये सुद्धा काही प्रकारच्या ग्लँड्स असतात ज्या ग्लँड्स ल्युमल ऑफ द ग्लँड जे युटरसमध्ये असतात. तर तिथून काय होतं हे सिक्रिशन होत असते आणि हे सिक्रिशन काय करतात की त्याला सिर्रेटेड एरिया म्हणतात. आता इथं तुम्हाला स्टेट बघायला मिळेल आणि इथं मात्र तुम्हाला कॉइल्ड ब्लड कॅपिलरीज आणि सिर्रेटेड मार्जिनचा ही कॅव्हिटी बघायला मिळेल. तर स्टुडंट आपण आता जस्टच रिप्रोडक्टिव्ह फेज त्यामधलं आपण काय काय बघितलं की आपण ओव्हेरियन चेंजेस बघितले ॲज वेल ॲज युटेरस चेंजेस बघितले. ही पूर्ण डायग्राम तुम्ही म्हणजे ही जो आपण मेन जी डायग्राम आहे ही डायग्राम पूर्ण तुम्ही बघा. तुमच्या लक्षात येईल की बरेच स्ट्रक्चर्स आहेत. म्हणजे पिट्युटरी काय सिक्रीट करते बाबा, ओव्हरी काय काय सिक्रीट करते, युटेरसमध्ये काय चेंजेस होतात, हार्मोनल्समध्ये काय चेंजेस होतात. तर हे सगळं तुमच्या लक्षात आल्यानंतर ॲट अ टाइम प्रोसेस म्हणजे 1 to 28 days किंवा 1 to 30 days ह्यामध्ये काय काय होतं एका वेळेला तुम्ही कंटिन्युअसली सायमल्टेनियसली लिहा किंवा तुम्ही पॉईंट वाईज लिहा. ह्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्सला येण्याचे भरपूर पॉईंट्स आहेत. 1 to 8 days काय होतात चेंजेस किंवा ओव्युलेशनचा डे कितवा आहे, ओव्युलेशनच्या वेळेला LH ची लेवल काय असते, जास्त असते, कमी असते का नसतेच. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागेल. ठीक आहे स्टुडंट, हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर काय शंका असेल तर मला तुम्ही नक्की विचारू शकता. ओके, थँक्यू स्टुडंट.